नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजे भूमिती या विषयाची 40 गुणांची एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ती प्रश्नपत्रिका म्हणजेच बोर्ड परीक्षेची सराव पेपर असेल। मार्च 2022 करिता परिपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। त्यासाठी गुण आहेत 40, वेळ 2 तासाची असेल। चला तर मग पाहूया बोर्ड परीक्षा सराव पेपर क्रमांक 1। सराव परीक्षा क्रमांक 1 इयत्ता 10वी गणित भाग 2 गुण 40 आहेत, वेळ 2 तास आहेत। पण बोर्डाच्या परीक्षेला काही सूचना असतील तुम्हाला, त्या सूचना अशा असतील: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात आणि सर्वात महत्त्वाची सूचना ही प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक पहिला ए मध्ये मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायग्राही धरूनच केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। म्हणजे हा प्रश्न फक्त एकच वेळेस सोडवायचा आणि तोही अचूक सोडवायचा। जे सुरुवातीला तुम्ही सोडवले त्यालाच गुण दिले जातील, नंतर सोडवलेला गुण मिळणार नाही। बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर ए बी सी किंवा डी लिहावे। आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी। रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत, कारण रचना करते वेळेस ज्या काही खुणा आहेत त्या स्पष्टपणे दिसाव्यात। आणि प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे। प्रश्न पहिला ए, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 4 प्रश्न असतील, 4 पैकी 4 आपणाला सोडवायचे आहेत। त्यामध्ये पहिला ऋण 3,4 या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर डॅश डॅश आहे। तर आपणाला माहिती आहे आरंभबिंदूपासूनचे अंतर बरोबर काय आहे सूत्र, वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग हे सूत्र आहे। मग आता x निर्देशक 3, y निर्देशक 4, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजेच 9 अधिक 16, वर्गमुळात 16 9 25 आणि 25चं जर वर्गमूळ काढलं तर काय ते 5, म्हणून पर्याय क्रमांक सी। तर इथं काय लिहायचं आहे आपल्याला, या ठिकाणी सी असेल। पण उत्तरपत्रिकेत तुम्ही लिहिते वेळेस समजा आता इथं उत्तरपत्रिकेत कसं उत्तर लिहायचं, तर इथे या ठिकाणी उत्तरामध्ये सुरुवातीला प्रश्न क्रमांक लिहायचा, प्रश्न पहिला ए किंवा क्वेश्चन 1 ए त्याच्यातलं पहिलं आणि इथं फक्त उत्तर लिहायचं सी, एवढंच उत्तर लिहायचं। हे असंच उत्तर तुम्हाला परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे। दुसरा प्रश्न, वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या डॅश डॅश असते। आता वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून, बिंदू कुठे आहे वर्तुळावर जर बिंदू असेल तर त्या बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, मग त्या वर्तुळाला एक आणि एकच स्पर्शिका काढता येते एका वर्तुळावरील बिंदूतून, म्हणून पर्याय सी। 3 नैकरेषी बिंदूतून जाणारी किती वर्तुळे असतील। आता दिलेले 3 बिंदू कसे आहेत, तर नैकरेषी आहेत म्हणजे एका रेषेत नाहीत। ही एक आकृती कशाची होईल, त्रिकोणाची, आणि ह्याच्यातून मग किती वर्तुळ काढता येतील, एकच वर्तुळ काढता येईल, एक आणि एकच, म्हणून पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे। जर एरिया ऑफ त्रिकोण त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि 4 एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 25 एरिया ऑफ त्रिकोण PQR, तर AB जसे PQ बरोबर किती। आता रिकाम 4 पर्याय दिलेले आहेत, पण आपल्याला माहित आहे 2 त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात। 2 त्रिकोण तर समरूप आहेत, म्हणजेच ABC एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण काय घेता येईल आपल्याला इकडं PQR बरोबर काय असेल, मग हे 25 जसे तसं राहील, हे 4 इकडे भागाकार येईल, हे इकडे गेल्याच्या नंतर आणि भागिले 4, मग हे कशाच्या बरोबर असतात, वर्गाच्या बरोबर। मग ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर काय येईल, मग 25चं वर्गमूळ 5 आणि 4चं वर्गमूळ 2, म्हणून पर्याय कोणता असेल, सी। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा, 4 गुण। आता 1-1 गुणांचे सुद्धा इथं 4 प्रश्न येणार आहेत परीक्षेमध्ये, तर ते प्रश्न फक्त थोडक्यामध्ये उत्तर लिहायचं या ठिकाणी। त्यामध्ये पहिला 1 गुणाचा प्रश्न असणार आहे, त्रिकोण ABC मध्ये जर AB चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक CB चा वर्ग, तर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे का ते सकारण लिहा।
तर तो काटकोन त्रिकोण आहे का? तर काटकोन त्रिकोण आहे. कशाच्या आधारे सांगता येईल आपल्याला? मग इथं दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कशाच्या बरोबर आहे? तिसऱ्या बाजूच्या वर्गाबरोबर आहे. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने, पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने त्रिकोण ABC हा काय असेल? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. आपल्याला माहिती आहे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग आहेच प्रमेय आणि त्याचा व्यत्यास. चक्री चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 65 तर कोन C चे माप किती? आता दिलेलाच एक गुणांचा प्रश्न आहे. चक्री चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात? पूरक असतात. आता इथे काही आकृती काढायची गरज नाही, पण आपण काढू इथं आकृती. समजा हा ABCD असेल, ABCD. आकृतीची आवश्यकता नाही समजण्यासाठी. मग Aचं माप किती दिले? 65. तर हे Cचं माप किती असेल? तर आपल्याला इथं सांगता येईल मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. सम्मुख कोण पूरक असतात. हा गुणधर्म आहे चक्रीय चौकोनाचा, पूरक असतात. म्हणून काय लिहिता येईल मग आपल्याला? कोन A अधिक कोन C बरोबर किती? पूरक म्हणजे 180. तर कोन Aचं माप दिले आपल्याला, किती आहे याचं? 65 अधिक कोन C बरोबर 180. तर कोन C बरोबर 180 वजा 65. म्हणून कोन C बरोबर 180 मधून 65 गेले, किती उरतील मग? 65 आणि 5 70 म्हणजेच 15. पण कसे 15 असतील ते? 115. 80 मधून 65 गेले 15 आणि हे 115 अंश. म्हणून कोन Cचं माप किती मिळेल? 115 अंश. नंतरचा प्रश्न, L 0,4 आणि M 4,0 या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा. आता या दोन बिंदूंच्या जोडीतील अंतर काढायचं, तर अंतराचं सूत्र आपल्याला माहिती आहे. तर अगोदर काय करावं लागेल मग आपल्याला? ह्याला डायरेक्ट लिहा किंवा इथं लिहू सूत्र आपण. 0,4 बरोबर x1 y1 आणि दुसरा M कंसात 4,0 बरोबर काय असेल? x2 y2. मग अंतराचं सूत्र काय आहे मग? LM बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. म्हणजेच काय असेल? किमती ठेवा. x2 किती? एकाखाली एक लिहिलेत म्हणजे 4 वजा 0 कंसाचा वर्ग अधिक 0 वजा 4 कंसाचा वर्ग बरोबर काय असेल? हे 4चा वर्ग अधिक ऋण 4चा वर्ग. ऋणचा जरी वर्ग केला तर काय येणार आहे? तो धनच येणार आहे. म्हणून 16 अधिक 16 बरोबर काय असेल? वर्गमुळात 32. आणि ह्या 32लाच कसं लिहू शकतो आपण? 16 गुणिले 2 म्हणजेच 16चं वर्गमूळ किती निघेल? 4. म्हणून LM बरोबर काय असेल? 4 वर्गमुळात 2. त्यानंतरचा प्रश्न, 5.4 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढा आणि त्याचा लंबदुभाजक काढा. तर मोजपट्टीच्या सहाय्यानं काय करावं लागेल आपल्याला? किती लांबीचा हा PQ काढून घ्यायचा आहे. ह्याचं अंतर असणार आहे 5.4 सेंटीमीटर लांबीचा. आता ह्याचा लंबदुभाजक काढायचा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडच्या बाजूला 1 कंस, नंतर इकडच्या बाजूला 1 कंस, परत इकडून घेऊन तेवढंच अंतर कायम ठेवून इकडच्या बाजूला 1 कंस, इकडच्या बाजूला, आणि ह्याच्यातून जाणारी एक रेषा काढून घ्यायची. आणि हा असेल आपला लंबदुभाजक. प्रत्यक्ष कंपासच्या सहाय्यानं कृती करू. 5.4 सेंटीमीटर लांबीचा रेख काढण्यासाठी प्रथम P बिंदू घेऊ. कंपासमध्ये अंतर घेऊ 5.4 या ठिकाणी येईल. मग या ठिकाणी दुसरा बिंदू घेतला, काय नाव द्यायचं त्याला? Q. मोजपट्टीनं मोजू. आणि आता मोजपट्टीनं हे दोन बिंदू जोडून घेऊ. दोन बिंदू घ्या जोडून घेतले कंपासच्या. मग नंतर कंपासच्या सहाय्यानं ह्या PQचं जे आहे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूस एक कंस काढला PQच्या एका बाजूस. परत अंतर तेच ठेवलं, Q केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. नंतर आता हीच कृती PQच्या खालच्या बाजूला सुद्धा तीच कृती करायची. अंतर तेच ठेवायचं आपल्याला, तेच अंतर ठेवून कृती करायची आहे. परत
क्यू या ठिकाणी केंद्र समजून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढला. मग आता हे दोन कंस मिळून इथे एक बिंदू मिळाला, हे दोन कंस छेदल्यामुळं इथं दुसरा एक बिंदू मिळाला. हे दोन बिंदू मिळालेत आपल्याला. इकडे एक बिंदू आहे, परत या ठिकाणचा एक बिंदू. आता हे दोन बिंदू मोजपट्टीच्या सहाय्यानं जोडून घेऊत आणि हा जोडून घेतलेली रेषा, ही जी मिळालेली रेषा आहे, इकडच्या बाजूने वाढवा थोडी, ही जी रेषा असेल ही रेषा म्हणजेच पी क्यूचा लंबदुभाजक रेषा असेल. या ठिकाणी कितीचा कोन असेल? हा 90 अंशाचा कोन होईल आणि हे दोन अंतर सारखे होतील. प्रश्न दुसरा ये, पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा. 4 गुण म्हणजे एका कृतीला 2 गुण असतील. इथं दिलेले आकृतीमध्ये रेख SP लंब बाजू PK आणि रेख YT लंब बाजू SK. जर SP बरोबर 6, SP म्हणजे हे अंतर दिले 6, YK हे अंतर इथून एवढं दिले, YK बरोबर 13, नंतर YT हे अंतर YT बरोबर 5 आणि TK बरोबर हे TK इकडचं अंतर हे TK बरोबर किती आहे? 12. तर एरिया ऑफ त्रिकोण SYK जसे एरिया ऑफ त्रिकोण YTK काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मग आता उकल पण दिलेलीच आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या डॅश डॅश व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला इथं? संगत पाया. या ठिकाणी काय असेल मग? संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण SYK भागिले एरिया ऑफ त्रिकोण YTK बरोबर. मग आता या ठिकाणी पाया काय आहे? कोणत्या त्रिकोणाचा? SYKचा आहे. SYKचा पाया काय असेल? YK गुणिले उंची आहे SP, YK गुणिले SP भागिले TK गुणिले TY. आता किमती ठेवल्यात इथं 13 गुणिले 6 भागिले 12 गुणिले, आता TYची किंमत तेवढी राहिली आहे पहा, TY काय किंवा YTची किंमत किती आहे? 5. मग 6 1 6, 6 दुनी 12 बरोबर 13 1 13 आणि 2 पंचे 10. म्हणून उत्तर असेल 13/10. दुसरी कृती, आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या BC व BA या स्पर्शिका आहेत. रेख OD ही रेख ACची लंबदुभाजक आहे हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. ही आकृती दिलेली आहे पहा. इथं B हा वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे, O हे वर्तुळाचं केंद्र आहे. तर रेख OC एकरूप रेख OA, आकृतीत पहा OC एकरूप रेख OA काय आहेत? हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून कारण काय लिहिता येईल आपल्याला? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात माहिती आहे आपल्याला. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. नंतर रेख BC एकरूप रेख डॅश डॅश. बघा रेख BC एकरूप रेख काय आहे आणि कारण सांगितले B या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड म्हणजे BCला कोणता असेल? BA. BC एकरूप रेख BA. इथं काय असेल मग? हा BC आणि हा BA एकरूप आणि बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड. म्हणून बिंदू O व बिंदू B हे जेव्हा ACच्या A व C या बिंदूपासून डॅश डॅश आहेत. आता बिंदू O आणि B कुठे आहेत? O आणि B कुठून? जेव्हा ACच्या A व C पासून कसे आहेत? समदूर आहेत, सारख्या अंतरावर आहेत, समदूर आहेत. म्हणून लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार रेख OB हा रेख ACचा कोण आहे? लंबदुभाजक आहे. लंबदुभाजक आहे. म्हणजेच रेख OD हा रेख ACचा लंबदुभाजक आहे. तिसरी कृती, वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. प्रथम काय करायचं आहे? 2.2 सेंटीमीटर त्रिज्येचं O केंद्र असलेलं वर्तुळ काढा. नंतर वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या व किरण OP काढा आणि बिंदू P मधून त्या किरणाला लंबरेषा काढा आणि त्या रेषेस L हे नाव द्या. रेषा L ही बिंदू P मधून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका आहे. आता हे सगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत. आपल्याला कंपासच्या सहाय्यानं ही कृती करायची आहे. चला तर मग आपण डायरेक्ट कंपासच्या सहाय्यानंच ही जशी सांगितलेली 2.2 सेंटीमीटर त्रिज्येचं O केंद्र असलेलं वर्तुळ ह्या सर्व स्टेप कंपासच्या सहाय्यानं करूया. प्रथम काय करू आपण? या ठिकाणी काढते वेळेस एक बिंदू घेतला, त्याला नाव दिलं O. 2.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढलं. पहिली कृती सांगितलेली केली, पूर्ण वर्तुळ काढलं. नंतर O पासून जाणारा एक किरण काढून घ्या. कोणत्याही दिशेला काढला तरी चालेल. एक किरण काढला. नंतर वर्तुळावर एक बिंदू घ्या. कोणता बिंदू घ्यायला सांगितलं होतं? P बिंदू.
म्हणून या ठिकाणी पी बिंदू घेतला. मग आता पी मधून लंबदुभाजक रेषा काढायच्या. मग काय करू, पी पासून काही अंतरावर इकडे एक कंस काढला, तेवढ्याच अंतरावर वर्तुळाच्या आतील बाजूस एक याच रेषेवर दुसरा कंस काढला. मग आता कंपासमधलं काही अंतर थोडंसं वाढवूयात. हे कंपासमधलं अंतर वाढवून ह्या दोन बिंदूपासून ओपीच्या एका बाजूस एक कंस काढला. परत ओच्या ऐवजी ह्या बिंदूच्या ऐवजी दुसऱ्या बिंदूवर कंपासचं पोलादी टोक ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. आता हीच कृती रेख ओबीच्या दुसऱ्या बाजूस करूया. ते अंतर कंपासमधलं तेवढंच ठेवलेलं आहे. अंतर बदललं आहे का, अंतर बदलायचं नाही. एक अंदाजे अंतर घेतलेलं आहे, फक्त केंद्र बदला आणि परत त्याला छेदणारा दुसरा कंस काढा. हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतील त्या ठिकाणी एक बिंदू घेऊ आपण. या ठिकाणी एक बिंदू घेतला. आता ह्या दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढून घेऊ आणि ही रेषा म्हणजेच आपली कोणती असेल, लंबरेषा यल असेल. कारण त्या रेषेला नाव काय सांगितले आपणाला, यल नाव द्या. मग ह्याला नाव देऊ आपण रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. ही रेषा यल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. प्रश्न दुसरा बी, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 8 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 4x व 3x आहेत. त्याच्या कर्णाची लांबी 30 असेल तर काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी काढा. काय काढायचं आपल्याला, काटकोन करणाऱ्या 2 बाजू दिले, त्या 2 बाजू माहिती आहे. त्या 2 बाजूवरून आपल्याला x ची किंमत काढायची आणि नंतर त्या 2 बाजू कोणत्या येतात, काटकोन करणाऱ्या बाजू 4x व 3x आहेत. काटकोन करणाऱ्या बाजू कोणकोणत्या येतात, करणाऱ्या बाजू 4x आणि 3x आहेत. 4x आणि 3x हे दिलेलं आहे इथं उदाहरणार्थ. नंतर आणखीन काय दिले, कर्ण दिलं आहे आपल्याला किती, कर्ण बरोबर 30. तर मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल आपल्याला, पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल मग, 4x वर्ग अधिक 3x वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच 30 वर्ग. आता 4 वर्ग काय असेल, 16x वर्ग अधिक 3 वर्ग 9x वर्ग बरोबर 30 वर्ग 900. आता इथं गडबडीमध्ये चूक काय होऊ शकते पहा तुमची, 4x आहे का, तर तुम्ही 4 वर्ग न करता डायरेक्ट 4x वर्ग आणि 3x वर्ग असं लिहू शकता. कारण ह्याचा सुद्धा ह्या 4चा पण वर्ग आहे, विसरू नका. 16 आणि 9 दोघांची बेरीज होईल, 16 9 25x वर्ग बरोबर काय मिळेल 900. तर x वर्ग बरोबर 900 भागिले 25, दोघाचे वर्गमूळ निघते, डायरेक्ट वर्गमूळ काढून घ्या. म्हणजेच x बरोबर काय येईल मग, 900चं वर्गमूळ म्हणजे 30, 25चं वर्गमूळ 5. इथं संक्षिप्त रूप द्या, बसतंय का संक्षिप्त रूप, 5 1 5 5 1 30. म्हणून x बरोबर काय मिळालं 6. मग आता नंतर काय विचारलं आपल्याला, काटकोन करणाऱ्या बाजू किंवा त्या बाजू काय आहेत मग, त्या बाजू 4x बरोबर 4 गुणिले 6 म्हणजेच 24. त्याला काही एकक वगैरे आहे का, नाही. मग असं ठेवा 24 एकक. आणि दुसरी बाजू कोणती आहे काटकोन करणारी, 3x बरोबर 3 गुणिले 6 म्हणजेच 18 एकक. म्हणून त्या 2 बाजू मिळाल्या 24 आणि 18. नंतरचा प्रश्न, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ त्रिकोण ABC जसे एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर 1 जसे 2 असून किंवा एकास 2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा. आता या ठिकाणी काय सांगितले, 2 त्रिकोण कसे आहेत, समभुज त्रिकोण आहेत. मग समभुज त्रिकोण कसे असतात, समभुज कोणतेही समभुज त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. समभुज त्रिकोण समरूप असतात. मग म्हणून काय सांगता येईल मग आपल्याला, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण, आता इथे एरिया नाही तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण कोणता असेल, DEF. मग ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म माहिती आहेत आपल्याला. मग 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण
DEF बरोबर त्याच्या संगत बाजूच्या वर्गाबरोबर असतात, म्हणजेच AB भागिले D याचा वर्ग. कशाच्या आधारे लिहिलं आपण? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. परत उदाहरणात काय दिलेलं आहे? एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले DEF बरोबर काय दिले? 1 जसे 2 म्हणजेच 1/2. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला मग? AB भागिले DE कंसाचा वर्ग बरोबर ह्या दोघांची किंमत म्हणजे हे गुणोत्तर दिले पहा, 1/2 म्हणजेच 1/2. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. काय असेल मग? AB भागिले DE बरोबर 1चं वर्गमूळ 1 भागिले वर्गमुळात 2. परत किंमत कुणाची दिली आपल्याला? ABची दिली आहे. मग ABची किंमत ठेवू इथं. 4 भागिले DE बरोबर 1 वर्गमुळात 2. तिरकस गुणाकार करू म्हणजेच D बरोबर 4 वर्गमुळात 2. DEची किंमत काय असेल? DEची लांबी बरोबर 4 वर्गमुळात 2 एकक आहे. तिसरा उपप्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये जर मापकंस DXC बरोबर 100 आणि मापकंस AYC बरोबर 40 तर कोन DBE काढा. म्हणजेच कोणत्या कंसाचं माप दिले आपल्याला? DXE ह्या पूर्ण कंसाचं माप आहे 100 आणि AYC ह्या इथून एवढ्या कंसाचं माप आहे 40. तर ह्या कोन Bचं माप काढायचं आहे आपल्याला. तर आपल्याला एक पुस्तकामध्ये दिलेला गुणधर्म माहीत आहे. हा जर कोन वर्तुळाच्या बाहेर झालेला आहे तर ह्या कोणाचं माप बरोबर ह्या कोणानं जे काही 2 कंस आंतरखंडित केलेत त्या आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापांचा फरक भागिले 2. म्हणून मी डायरेक्ट लिहितो उत्तर. काय लिहिता येईल मग? माप कोन किंवा कोन DBE बरोबर 1/2 माप कंस, मोठा कंस घ्या अगोदर, कोणता आहे? DXE वजा माप कंस, छोटा कंस कोणता आहे? AYC. म्हणजे दोन्हीतला फरक घ्यायचा आपल्याला. किमती ठेवूयात. हे कशाच्या आधारे लिहिलं? तर हा कंसाचे कोन जर बाहेर असेल तर तो गुणधर्म आहे. मग 1/2 कंसामध्ये DXEचं माप आहे 100 वजा याचं किती आहे? 40. म्हणजेच 1/2 गुणिले 100 मधून 40 गेले किती राहिले? 60. 2 भाग जाईल बेत्रिक 6 0 म्हणजेच 1 गुणिले 30. म्हणून काय असेल कोणाचं माप? 30. ही सोडवण्याची एक पद्धती झाली. याच्याऐवजी आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा याचं उत्तर काढू शकता. समजा जर आपण हे जर जोडून घेतलं तर याच्यावरून सुद्धा सांगता येते मग काय आहे आपल्या आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानं ह्या कोणाचं माप किती येईल? हे किती आहे? 100. तर ह्या कोणाचं माप असेल किती? 50. आंतरलिखित कोणाचे प्रमेय त्याच्या निम्म असतं. कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म येईल, म्हणजे हे येईल 50. मग हे 50 असेल. नंतर परत हा कोणाचं माप किती आहे? 40 आहे. ह्या म्हणजे कंसाचं माप 40 आहे 1. मग ह्यानं आंतरखंडित म्हणजे ह्या कोणानं तो आंतरखंडित झाला आहे. हे 40च्या निम्म ह्या कोणाचं माप किती? 20. मग त्रिकोण BDC मध्ये हे एका कोणाचं माप 20 आहे, त्याच्या बाह्य कोणाचं माप 50 आहे. तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतर कोणाच्या बेरजे एवढे असते. मग ह्या दोघांची बेरीज बरोबर 50 आली पाहिजे. हे 20 म्हणजे 50 मधून 20 गेले, याचं माप किती येईल? 30°. असं सुद्धा तुम्ही सांगू शकता किंवा फक्त हे अशा पद्धतीने सुद्धा उत्तर सांगितलं तरी तुम्हाला गुण मिळू शकतात. नंतरचा प्रश्न, चौथा उपप्रश्न, P कंसात 0,6 आणि Q कंसात 12,20 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक लिहा. आता मध्यबिंदूचे निर्देशक लिहायचे. पहिला काय? P 0,6 बरोबर याला म्हणू आपण x1, y1. दुसरा निर्देशक Q 12,20 बरोबर याला गृहीत धरू आपण x2, y2. मग मध्यबिंदूचे निर्देशक किंवा मध्यबिंदूच्या सूत्राने काय मध्यबिंदूचं सूत्र? मध्यबिंदूचे निर्देशक x बरोबर मध्यबिंदूचे निर्देशक x आणि y गृहीत धरू आपण. मध्यबिंदूचे निर्देशक काय असतील मग? निर्देशक x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 आणि y बरोबर
y1 अधिक y2 भागिले 2. मग x बरोबर आता x1 आणि x2 हे एका खाली एक लिहिलेले आहेत बघा आपण. हे पहिला x1 दुसरा इथला x2 म्हणजे 0 अधिक 12 भागिले 2 आणि y बरोबर काय असेल मग दुसऱ्या किमती y1 y2 म्हणजे 6 अधिक 20 6 अधिक 20 भागिले 2 म्हणजेच काय मिळेल हे 12 भागिले 2 किती मिळाले हे बेसखी 12 आणि इकडं y बरोबर 20 आणि 6 26 भागिले 2 म्हणजेच y बरोबर 13. म्हणून मध्यबिंदूचे निर्देशक x, y बरोबर काय असतात 6, 13 हे आहेत. पाचवा उपप्रश्न ओ केंद्र असलेले 3.7 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही बिंदू x घ्या. बिंदू x मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता ओ केंद्र असलेले 3.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळावर कुठेही एक बिंदू कोणता घ्यायचा आहे x बिंदू घ्यायचा आहे आणि x बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. चला तर मग कंपासच्या सहाय्यानं रोबो कंपासचा वापर करू आपण प्रत्यक्ष कृती करू. 3.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. सुरुवातीला बिंदू घेऊ, त्याला नाव दिलं O. त्रिज्या घेतली 3.7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढलेलं आहे. पहा हे वर्तुळ काढलं. नंतर आपल्याला कृती माहितीच आहे. मग त्रिज्येमधून जाणारी एक रेषा एक किरण काढा एका बाजूला. नंतर वर्तुळावर बिंदू घ्या. काय नाव द्यायचं वर्तुळावर बिंदूला x. मग xच्या दोन्ही बाजूस काही अंतरावर किंवा सारख्या अंतरावर कंस काढा. हे सारखं अंतर किती घ्यायचं त्याला काही मोजून घ्यायचं आहे का नाही. आपल्या अंदाजे कोणतंही इकडे जेवढं घेतलं का तेवढंच अंतर इकडच्या बाजूला पण घ्या. इकडे घेतलं तेवढ्याच अंतरावर. मग कंपासमधलं अंतर थोडं वाढवूयात. कंपासमधलं अंतर वाढवून वरील बाजूला एक कंस काढला. त्याचप्रमाणे हाच कंस फक्त केंद्र याच्याऐवजी इकडच्या ठिकाणी ठेवा दुसऱ्या बिंदूवर. त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. आता हीच कृती OXच्या खालील बाजूस करू. हा कारण आपल्याला दुभाजक काढायचाच आहे. मग कंपासमधलं अंतर तेच ठेवून एक खालील बाजू OXच्या खालील बाजूस कंस काढला. हे कंपासमधलं अंतर न बदलता फक्त केंद्र बदलून त्याला छेदणारा दुसरा कंस काढा. दुसरा कंस काढल्याच्या नंतर इथे एक बिंदू मिळेल आपल्याला. या ठिकाणी हा बिंदू असेल. तर ह्या दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढा. मोजपट्टीच्या सहाय्यानं दोन्ही बिंदू जोडून घ्या आणि ही काढलेली रेषा म्हणजेच बिंदू x मधून जाणारी स्पर्शिका असेल. बिंदू x कुठं आहे वर्तुळावर आहे. याच्यातून जाणारी ही स्पर्शिका आहे. प्रश्न तिसरा A. खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा. गुण असतील 3 म्हणजे आपल्याला दिलेल्या असतील 2 कृती दिलेल्या असतील तर 2 पैकी एक कृती पूर्ण करायच्या. त्यातली पहिली आहे A कंसात -4, -2 B कंसात -3, -7 C कंसात 3, -2 आणि D कंसात 2, 3 हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा. त्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. प्रथम काय करायचं आपल्याला अंतराचं सूत्र लिहायचं आहे. नंतर डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ BC, डिस्टन्स ऑफ DC, डिस्टन्स ऑफ AD काढायचं आहे. हे अंतर काढून सम्मुख बाजू लिहायच्यात आणि चौकोनाचा प्रकार लिहायचा आहे. मग समजा एक समजण्यासाठी आपण एक आकृती काढून घेऊ. इथं चौकोन ABCD काढला. मग आता प्रथम काय करायचं आहे अंतराचं सूत्र लिहायचं आहे. मग अंतराचं सूत्र काय आहे आपल्याला माहीत आहे. अंतराचं सूत्र AB बरोबर किंवा अंतराचं A आणि B बिंदूमधलं अंतर वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग हे अंतराचं सूत्र आहे. मग आता इथं निर्देशक किती 4 निर्देशक आहेत. तर त्यापैकी डिस्टन्स ऑफ AB काढू आपण. म्हणजे सुरुवातीला मग विचारलं नाही AB काढायचंच आहे. तर AB बरोबर वर्गमुळात आता A आणि B मध्ये हे A आणि हा B ह्या दोन बिंदूमध्ये AB काढते वेळेस काय असेल मग कोणत्याही एकाला A आणि Bचं अंतर काढायचं आहे. तर ABचं अंतर काढते वेळेस सुरुवातीला कुणाकुणाचे वर्ग करावे लागतील पहा. इथं मग -4 वजा कंसात -3 म्हणजेच काय येईल -4 ऋण कंसात -3 याचा वर्ग अधिक हे x ची घेतली फरक किंवा आणखीन वेगळ्या भाषेत सांगता येईल xच्या सहगुणकातील फरक अधिक
वायच्या सहगुणकातील फरक. मग इथं फरक काय येईल मग -2 अधिक 7, -2 अधिक 7, ऋण ऋण धन होईल. म्हणजेच काय येते पहा हे वर्गमुळात -4 अधिक 3, -4 मधून 3 गेले काय असेल मग -1चा वर्ग अधिक 7 मधून 2 गेले कितीचा वर्ग 5चा वर्ग बरोबर वर्गमुळात किती असेल मग 1 अधिक 25. म्हणजेच वर्गमुळात काय मिळेल आपल्याला 26. 26चं वर्गमूळ निघते का नाही निघत, ठेवा तसंच. ए बी बरोबर वर्गमुळात 26. वाटलं तर एक बाजू निघाली, ह्याला समीकरण 1 म्हणूयात. मग नंतर दुसरं कुणाचं काढायचं डिस्टन्स ऑफ बी सी काढू. डिस्टन्स ऑफ बी सी सूत्र तर वर लिहिलेच आपल्याला, किंवा म्हणजे डिस्टन्स ऑफ बी सी किंवा डायरेक्ट बी सी बरोबर अंतर बी सी बरोबर काय असेल आता बी आणि सी इथं पहा वर्गमुळात. इथं पण काय करायचं अंतराचं सूत्र x2 वजा x1 अधिक y2 वजा y1 बी आणि सी ह्या दोन्हीमध्ये. मग दोन्हीची x1ची वजाबाकी करा काय असेल मग 3x2 वजा x1 म्हणजे कोणताही घेतला तर चालेल. 3 वजा कंसात वजा 3, 3 वजा वजा 3 कंसाचा वर्ग अधिक हे x1चे घेतले. आता नंतर -2 अधिक 7, -2 अधिक 7 कंसाचा वर्ग. म्हणजेच इथे डायरेक्ट लिहिलं तरी चालेल बघा. ऋण ऋण काय होईल धन होईल आणि 3 आणि 3 6चा वर्ग अधिक इकडं काय राहते 7 मधून 2 गेले 5चा वर्ग किती येतील मग हे 6चा वर्ग 36 अधिक 25, 36 अधिक 25 बरोबर किती येते 6 आणि 5 11 म्हणजे वर्गमुळात 61. म्हणून बी सी बरोबर मिळालं वर्गमुळात 61. याला समीकरण 2 म्हणू. नंतर तिसरी बाजू कोणती काढायची आपल्याला ए बी काढली, बी सी काढली. आता नंतर ए डी काढू किंवा डी ए. ए डी बरोबर आता इथं सुद्धा तेच सूत्र, पण आता इथे मी डायरेक्ट लिहितो ए आणि डी. मग आता इथं काय असेल दुसऱ्यातून पहिला x2 वजा x1 म्हणजे 2 वजा वजा 4 म्हणजेच काय असेल 2 अधिक 4 कंसाचा वर्ग अधिक हे xx. नंतर 3 वजा कंसात वजा 2 म्हणजेच 3 अधिक 2, 3 अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर काय असेल मग 4 आणि 2 6चा वर्ग अधिक 5चा वर्ग. म्हणजेच आता सोडवलंच आपण हे 6चा वर्ग मिळाला 36, 5चा वर्ग मिळाला 25 बरोबर काय मिळेल मग 25 आणि 36 किती असेल मग वर्गमुळात 61. 3 बाजू झाल्या, याला 3 नंबर म्हणू. नंतर शेवटची एक बाजू आहे कोणती डी सी काढून घेऊ. डी सी बरोबर अंतराचं सूत्र तर माहितीच आहे. आता इथं डी आणि सी हे 2 बिंदू आहेत पहा डी आणि सी. तर दुसऱ्यातून पहिला वजा करा x1ची वजाबाकी y1ची वजाबाकी 3 वजा 2 किती राहतील मग हे 3 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक -2 -3 -2 -3 कंसाचा वर्ग. म्हणजेच इथं असेल 3 मधून 2 गेले 1चा वर्ग अधिक 3 आणि 2 5चा वर्ग. उणेचा जरी वर्ग केला तर तो काय येतो धनच येतो. म्हणजे 1चा वर्ग 1 अधिक -5चा वर्ग 25 अधिक 1 बरोबर काय मिळालं वर्गमुळात 26. हे डी सी याला 4 नंबर. याला किती नंबर असेल चौथा. मग 1 2 3 व 4 वरून कोणत्या 1 2 3 आणि 4 वरून काय सांगता येते मग आपल्याला कोणकोणत्या बाजू सारख्या झाल्या. आता कोणती वर्गमुळात 26 आणि पहिलं सुद्धा काय आहे वर्गमुळात 26. म्हणजेच पहिली बाजू कोणती होती आपली ए बी बरोबर डी सी बरोबर काय असेल वर्गमुळात 26. आणि नंतर दुसरं चौथं बघा बी सी बरोबर ए डी बरोबर काय असेल वर्गमुळात 61. मग आता असा चौकोन आहे समोरासमोरील बाजू कशा आहेत सारख्या आहेत. म्हणून चौकोन ए बी सी डी काय असेल चौकोन ए बी सी डी प्रकार सांगायचा आहे ना आपल्याला. ए बी सी डी हा कोणता चौकोन असेल समोरासमोरील बाजू एकरूप. कोणाविषयी काय माहिती आहे का आपल्याला नाही. हा मग कोणता म्हणू आपण त्याला समांतरभुज चौकोन आहे. कोणता चौकोन समांतरभुज चौकोन आहे. आता तुम्ही म्हणसाल ह्याला आयात सुद्धा असू शकेल, पण आपण कोणाविषयी माहिती आहे का आपल्याला. जर 90चा कोन असता तर आपण आयात म्हटलं असतं. कोन किती अंशाचा आहे माहीत नाही आपल्याला. फक्त ह्या 2 रेषा कशा येतील
हे अंतर सारखं आहे, हे अंतर सारखं आहे, इकडचं अंतर सारखं आहे, इकडचं अंतर, म्हणून आपण उत्तर लिहिते वेळेस इथं काय सांगायचं आहे, समांतरभुज चौकोन आहे किंवा पॅरलेलोग्राम आहे. आणि जर तुम्हाला जर हे प्रत्यक्ष तुम्ही आलेख कागदावर जर हे बिंदू स्थापन करून हे जोडा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल हा आयत येऊ शकत नाही. दुसरा उपप्रश्न, पक्ष चौकोन ABCD हा चक्रीय आहे, कोन DCE हा चौकोन ABCDचा बाह्यकोन आहे, हा बाह्यकोन आहे. साध्य कोन DCE बरोबर कोन BAD, DCE बरोबर BAD हे दोन एकरूप दाखवायचे. मग त्यासाठी ही सिद्धता लिहिण्यासाठी फक्त कृती पूर्ण करायची आहे. कोन DCE अधिक कोन BCD, पहा इथं कोन DCE अधिक BCD हे दोन कोन कसे इथं रेषी जोडीतील आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज किती असते 180 अंश. रेषी जोडीतील कोन. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात, म्हणून कोन BADचा सम्मुख कोन हा C, ह्याचं नाव काय सांगणार आहेत मग आपण BCD. काय लिहिता येईल, हा BCD. कोन BCD बरोबर काय 180, आणि कारण काय लिहिणार आपण, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. इथं कारण असेल चक्रीय चौकोनाचे कोणते कोन, सम्मुख कोन आहेत. हे कोणते कोन, सम्मुख कोन आहेत. मग 1 व 2 वरून दोघांच्या उजव्या बाजू कशा येतात, सारख्या आहेत, मग त्यांची बेरीज केली. कोन DCE अधिक कोन BCD बरोबर कोन, इकडं काय आहे 2 मध्ये, कोन BAD अधिक कोन BCD. म्हणजेच आता हे BCD जर उजव्या बाजूला गेलं तर काय येईल, मग हे कटून जाईल, BCD कटून जाते, म्हणून काय राहिलं मग कोन DCE बरोबर कोन BAD. पहा हे जर उजवीकडे जाणार तर हे आणि हे दोन कटून जाऊ शकतात, म्हणून कोन DCE बरोबर कोन BAD हे सिद्ध झालेलं आहे. B, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. किती गुण आहेत, 6 गुण, म्हणजेच प्रत्येक उपप्रश्न हा 3 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिला, जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. हा पुस्तकामधला प्रमेय जशाच तसा आहे, फक्त आपण त्यानुसार पक्ष काय असेल, मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, AD लंब BC, PS लंब QR, हे 2 आकृत्या काढल्यात, हे याला लंब आहे, हे ह्याला लंब आहे. साध्य काय आहे मग, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले PQR बरोबर त्याच्या संगत बाजू. मग आता ABC आणि PQRच्या संगत बाजू कोणत्या असतील, AB भागिले PQ कंसाचा वर्ग बरोबर BC भागिले QR कंसाचा वर्ग बरोबर, किंवा BCचा वर्ग भागिले QRचा वर्ग बरोबर तिसरी बाजू ACचा वर्ग भागिले PRचा वर्ग. आता याची सिद्धता लिहिते वेळेस आपल्याला माहिती आहे कोणत्याही 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतात, म्हणून हे ABC भागिले PQR बरोबर BC गुणिले AD, हे BC पाया आणि हे AD उंची, आणि इकडचा पाया QR उंची PS, म्हणून हे QR गुणिले PS BC गुणिले AD. मग यालाच असं लिहिण्याच्या ऐवजी हे वेगळं एक गुणिले चिन्ह दिलं मध्ये, त्याच्यासारखाच काही फरक केला का, समीकरण 1. आता त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये ABD आणि PQS अगोदर तर हे मुळात 2 त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत, म्हणून कोण B एकरूप कोण Q. कोणते कोण आहेत, हे समरूप त्रिकोणाचे संगत कोण. नंतर कोण ADB बरोबर PSQ, ADB बरोबर PSQ, म्हणजे हे कोण कितीचे 90-90चे आहेत. हे सुद्धा कशामध्ये दिलेलं आहे, अगोदर लंब काढलेलेच आहेत ना आपण इथं, हे काही इतर रचने पक्षामध्ये आहेच की आपल्याकडं. मग म्हणून कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण, हे डाव्या बाजूचा त्रिकोण, हा त्रिकोण कसे असतील, समरूप असतील. मग 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात, म्हणून AD भागिले PS बरोबर AB भागिले PQ, समीकरण 2. परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, हा ABC आणि PQR कसे आहेत, समरूप आहेत, सुरुवातीला सांगितलेले आहेत. 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR बरोबर AC भागिले PR, ह्याला समीकरण
तिसरं मग समीकरण 2 व 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC भागिले QR गुणिले AD भागिले PS. परत ह्या AD भागिले PS ऐवजी काय लिहिता येते मग आपल्याला AD भागिले PS ऐवजी AB भागिले PQ आणि ह्या AB भागिले PQ ऐवजी पुन्हा BC भागिले QR म्हणून इथं लिहिलं BC भागिले QR ह्या दोन्हीच्या ऐवजी. मग BC गुणिले BC BCचा वर्ग QR गुणिले QR QRचा वर्ग. मग त्याचप्रमाणे इतर दोन बाजूसुद्धा आपल्याला घेऊन हे सिद्ध करता येईल. दुसरा प्रश्न त्रिकोण QRS समभुज आहे तर सिद्ध करा दाखवा की कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR आणि दुसरा त्यामध्येच कंस QRS चे माप 240 अंश आहे हे दाखवा. त्रिकोण QRS का आहे समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण इथं आकृतीमध्ये दिले QRS हा कोणता आहे समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. हा समभुज त्रिकोण आहे म्हणजेच काय सांगता येते आपल्याला याच्या तिन्ही बाजू कशा असतील सारख्याच असतील. कोणकोणत्या मग इथल्या बाजू कोणत्या कुठूनही सुरुवात करा RS म्हणजे इथूनच सुरुवात करू RS बरोबर दुसरी कोणती बाजू QS बरोबर तिसरी बाजू QR समभुज त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि त्याचप्रमाणे तसेच समभुज आहे म्हणजेच ह्याचे प्रत्येक कोण सारखेच असतात म्हणजेच प्रत्येक कोण कितीचा असेल 60 अंशाचा म्हणून कोण R बरोबर कोण S बरोबर कोण Q बरोबर किती असेल 60 अंश. मग त्यातून एक कोण आता काय करायचं आहे कोणते एका कंसाचं माप काढायचं आहे आपल्याला. मग कोण Rचं माहीत आहे तर ह्या कंसाचं काढता येईल आपल्याला. मग कोण R ने कंस कोणता QS आंतरखंडित केला आहे. आंतरखंडित केला आहे. मग म्हणून कोणाच्या प्रमेयाने आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाने काय सांगता येते मग प्रमेयाने कोणाचं माप म्हणजे कोणत्या कोण R बरोबर काय असेल मग 1/2 माप कंस कोणता असेल QS. मग बरोबर कोण Rचं माप आहे 60 बरोबर 1/2 माप कंस QS. म्हणजेच हे दोन भागाकारात इकडे जर आलं तर कुठं जाईल गुणाकारात 60 गुणिले 2 म्हणजेच 120 म्हणजेच माप कंस QS बाजूच्या आदला बदल करतो मी माप कंस QS बरोबर 60 गुणिले 2 म्हणजेच किती असेल 60 गुणिले 2 बरोबर 120 अंश. मग कोण Rचं माप किती मिळालं 120 कंस QSचं माप काय मिळालं 120. मग कंसाचं माप 120 असेल कोणत्या एका कंसाचं. मग त्याचप्रमाणे आपल्याला आता हे बाकीचे कंस पण सांगता येतील तसेच. त्याचप्रमाणे आता हे तिन्ही बाजू सारख्याच आहेत ना किंवा आपल्याला दुसरा एक प्रमेय होता तसं पण उत्तर सांगितलं तर चाललं असतं आपल्याला. आता हे QS जर जीवा जर एकरूप असतील तर एकरूप जीवा एकरूप कंस अंतरित करतात आपल्याला माहिती आहे. एकाच एकरूप जीवा लिहू आपण एकरूप जीवा एकरूप कंस अंतरित करतात म्हणून मग सगळेच कंस कसे असतील सारखेच असतील. हे एक 120 आहे हे सुद्धा 120 असेल इकडचं सुद्धा 120 असेल म्हणून पहिलं उत्तर असेल आपलं मग कंस RS बरोबर एकरूप कंस कोणता असेल QS आणि एकरूप कंस कोणता असेल QR. त्याचप्रमाणे कोण एका कोणाचं माप कंसाचं माप 120 आहे तर सगळ्यांचं माप किती असेल व प्रत्येकाचं एकरूप आहेत म्हणजेच कंस RS बरोबर कंस कोणता असेल दुसरा RS QS काढलेला आहे तर QR कंस QR बरोबर कंस तिसरा कोणता RS बरोबर किती 120 अंश. म्हणजे आता तिन्ही प्रत्येक कंसाचं माप काय आलं 120. मग काय दुसरा प्रश्न विचारला आहे कंस QRS बरोबर कंस
QRS चे माप 240 आहे हे दाखवायचं. कंस QRS किंवा माप कंस QRS आकृतीत बघा. QRS बरोबर कोणाची दोघांची बेरीज असेल? कंस QR अधिक कंस RS. दोघांच्या किमती ठेवल्या आपण 120 अधिक 120 बरोबर किती येईल? 240 आलेलं आहे माप. या पद्धतीने सांगू शकतो आपण. प्रश्न तिसरा, मध्यगा संपात G 1,5 असलेल्या त्रिकोणाचे A H, ऋण 6 B 2,3 आणि C ऋण 6, K हे शिरोबिंदू आहेत. तर H व K ची किंमत काढा. आता H आणि K ची किंमत काढते वेळेस प्रथम काय करू आपण? ह्या प्रत्येकाला G कंसात 1,5 बरोबर X, Y गृहीत धरू. नंतर पहिला निर्देशक कोणता आहे? A H, ऋण 6 बरोबर हा x1, y1. नंतर दुसरा बिंदू B काय दिलेला आहे? 2,3 बरोबर हा बिंदू असेल. याचे निर्देशक x2, y2 गृहीत धरू. आणि C ऋण 6, K बरोबर x3, y3 तिन्ही बिंदू आपण गृहीत धरले. नंतर काय करता येईल मग आपल्याला? कोणतं सूत्र वापरता येईल? मध्यगा संपात बिंदूचं सूत्र. मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राने काय सांगता येईल मग आपल्याला? x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 अपॉन 3 आणि y बरोबर असेल y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. मग x ची किंमत आहे पहा आपल्याकडे इथं. x ची किंमत काय आहे? 1 बरोबर x1 अधिक x2 अधिक x3. हे x1 x2 x3 म्हणजेच हे जसे असतं एका खाली एक लिहिलेत आपण. मग डायरेक्ट लिहू. हे काय किंमत? h अधिक 2 अधिक आहे का नंतर x3 ऋण 6. आणि इथं लिहिते वेळेस पहा h आणि 4 सारखं काढू नका, वेगवेगळं काढा. y बरोबर y ची किंमत आहे आपल्याकडं किती? 5 बरोबर y1 किती? 5 y1 किती आहे? ऋण 6 y2 3 आणि y3 k म्हणजे ऋण 6 अधिक 3 ऋण 6 अधिक 3 अधिक k भागिले 3. मग ह्या 3ला इकडे घेऊ आपण. 1 गुणिले 3 बरोबर 6 मधून 2 गेले किती राहिले? 4 h वजा 4 आणि इकडं 5ला इकडे घ्या, 3ला इकडे घ्या गुणाकारात. 5 गुणिले 3 बरोबर 6 मधून 3 गेले. 6 मधून 3 गेले किती राहिले? ऋण 3 अधिक k म्हणजेच हे 3 1 3 आणि हे ऋण 4 इकडे पाठवला. काय येईल? हे ऋण 4 इकडे आल्याच्या नंतर धन 4 बरोबर काय राहिले इकडे? h आणि 5 त्रिक 15 हे ऋण 3ला इकडेच घेऊन टाका बरोबर काय असेल? k म्हणजेच h बरोबर 7 आणि k बरोबर 15 आणि 3 18. म्हणून h, k च्या किमती मिळाल्या आपल्याला. h व k च्या किमती काढा म्हटलं होतं, त्या आपण काढलेल्या आहेत. 7 आणि 18 आलेल्या आहेत. प्रश्न चौथा, ओ केंद्र व 3.3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.5 सेंटीमीटर अंतरावर ए बिंदू घ्या. ए या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता इथं काय काय सांगितलंय? वर्तुळ काढायचं काय? ओ. एक वर्तुळ काढायचं आहे. केंद्राचं नाव असणार आहे ओ. त्रिज्या आहे 3.3 सेंटीमीटर आणि वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर बिंदू घ्यायचा आहे आपल्याला? वर्तुळाच्या बाहेर 7.5 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूपासून नंतर वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या. या स्पर्शिका काढते वेळेस काय करायचं आपल्याला? हे जे अंतर आहे याचा काय करायचं आहे आपल्याला? लंबदुभाजक काढायचा आहे आणि ह्या लंबदुभाजक ज्या ठिकाणी मिळेल तिथून नंतर वर्तुळाला 2 कंस काढून त्याच्यातून आपल्याला त्या 2 बाह्यबिंदूतून स्पर्शिका काढायच्या. ह्या कशा काढायच्या आहेत ते प्रत्यक्ष रोबो कंपासचा वापर करून आपण ती कृती पाहूया. प्रथम आपण काय करू? ओ केंद्र घेऊ. ओ केंद्र घेऊ. सुरुवातीला ओ केंद्र घेतलं. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर अंतर घेऊन एक वर्तुळ काढलं. 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढलं. नंतर 7.5 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेऊन बाहेर एक बिंदू घेऊ आपण.
त्याच्या नाव दिलं होतं आपण, काय घ्यायचं त्या बिंदूला, ए नाव दिलं. नंतर ओ आणि ए जोडून घेतले, ओ आणि ए जोडून घेतले. नंतर हे अंतर पहा 7.5 आहे, मोजून पाहिलं. मग ओ एचा लंबदुभाजक काढायचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ओ एच्या एका बाजूला एक कंस काढला, कंपासमध्ये काही अंतर घेऊन. अंतर तेच ठेवून ए या ठिकाणी केंद्र समजून त्या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. आता हीच कृती ओ एच्या खालील बाजूसुद्धा करू. अंतर कंपासमधलं तेवढंच ठेवलं आहे. परत दुसरा एक कंस काढला, ओ केंद्र समजू. नंतर अंतर न बदलता ए या ठिकाणी केंद्र समजू, कंपासचं पोलादी टोक ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढू. हे दोन कंस एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी एक बिंदू घेतला आणि ह्या दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढली. ह्या दोन बिंदूमधून जाणारी रेषा म्हणजेच काय असेल, ओ एची दुभाजक रेषा असेल, लंबदुभाजक रेषा असेल. नंतर याला काहीतरी नाव देऊ. इथं समजा याला नाव दिलं यम. मग आता इथून अंतर पहा, यम पासून एपर्यंतचं अंतर किंवा यम पासून ओपर्यंतचं अंतर. हे दोन्ही अंतर कसे आहेत, सारखेच आहेत. दोन्ही अंतर आहेत सारखेच. मग कोणत्या दोन्हीपैकी कुठलंही एक अंतर घेऊन ह्या वर्तुळाला छेदणारे दोन कंस काढू. हे एवढंच अंतर घेऊन इकडे वरच्या बाजूला एक कंस काढला, त्याचप्रमाणे इकडे एक कंस काढू, इकडच्या साईडला एक. अंतर तर तेवढंच आहे कंपासमध्ये ठेवलेलं. हे दोन कंस काढले. मग आता हे दोन कंस वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदतात त्याला काहीतरी एम एन नाव देऊ. इथं काहीतरी नाव दिलं, पी क्यू द्या. इथं पी घेतलं, इथं क्यू घेतलं. नंतर ए पासून क्यू जोडून घ्या. मग ए क्यू ही एक रेषा जोडा. त्याचनंतर ए पीसुद्धा जोडून घ्या. ए आणि पी ही रेषासुद्धा जोडून घेतली. मग आपल्याला तयार झालेल्या स्पर्शिका कोणकोणत्या असतील, ए क्यू ही एक स्पर्शिका असेल आणि ए पी ही दुसरी स्पर्शिका असेल आणि ह्या दोन्ही स्पर्शिका समान लांबीच्या असतील. अशा पद्धतीने आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढलेल्या आहेत. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. 8 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 गुणांचा असेल, मोठा प्रश्न असेल. त्यामध्ये पहिला, त्रिकोण ABC हा समभुज असून रेख BC वर D हा बिंदू असा आहे की BD बरोबर 1/5 BC, तर 25 ADचा वर्ग बरोबर 21 ABचा वर्ग हे सिद्ध करायचं आहे. आता इथं आकृती दिलेली पहा, ABC आणि हा D बिंदू आहे आणि हा इथं लंब काढलेला आहे. इथं बिंदू आहे P. या ठिकाणी कोणता बिंदू दिला आहे, P. या ठिकाणी कोण दिलेला आहे, 90 अंशाचा. मग काय सांगितले आपल्याला, जसं सांगितले माहिती, त्रिकोण ABC हा काय आहे, त्रिकोण ABC हा समभुज आहे, म्हणजे तिन्ही बाजू समभुज त्रिकोण आहे. मग समभुज त्रिकोण आहे म्हणजेच कोणकोणत्या बाजू सारख्या असतील, याच्या तिन्ही बाजू AB बरोबर BC बरोबर AC, AB बरोबर BC बरोबर AC. तीन बाजू कशा असतील, सारख्याच असतील. तिन्ही बाजू सारख्या आहेत. आणि नंतर दुसरं काय दिले आपल्याला, AP लंब BC हे सुद्धा दिलेलं आहे. मग ही काय आहे, AP ही समभुज त्रिकोणाची उंची आहे. मग समभुज त्रिकोणात उंची हीच मध्यगा असते. समभुज त्रिकोणात उंची हीच काय असते, हीच मध्यगा असते. हीच काय असते, मध्यगा असते समभुज त्रिकोणामध्ये. मग मध्यगा असते म्हणजेच मग काय असेल, मध्यगा AP मध्यगा म्हणजे P काय होईल, त्याचा मध्यबिंदू होईल. म्हणून हे अंतर सारखे असतील. कोणकोणते, BP बरोबर PC बरोबर 1/2 BC. लक्षात येते का, पहा तुमच्या P मध्यबिंदू झाला BCचा, म्हणजे BP बरोबर PC बरोबर 1/2 BC, BCच्या निम्म आहे. मग नंतर दुसरं काय दिले, आणखीन उदाहरणामध्ये आपल्याला काही माहिती दिली आहे का, BD बरोबर दिलेलं आहे. बघा काय दिले, BD बरोबर 1/5 BC. BDची किंमत दिली 1/5 BC. हे तर सिद्ध करायचं आहे आपल्याला. मग BDची किंमत आहे आपल्याकडं, PCची आहे, BPची आहे. मग DPची किंमत काढता येईल का आपल्याला, DP बरोबर काय लिहिता येईल, आकृतीवरून बघा बरं, थोडंसं निरीक्षण करा. DP बरोबर, हे DP अंतर बरोबर हे एकूणमधून BD वजा करा. एकूणमधून BD वजा करायचं म्हणजेच BP वजा BD, BP वजा BD, BP वजा BD.
का लिहिलं आपण, तर हे सर्व एका रेषेत आहेत का बघा, बी डी पी दरम्यानचा गुणधर्म. मग बी पीची किंमत आत्ताच काढली आहे आपण इथं. बी पी बरोबर काय आहे, 1/2 बी सी, 1/2 बी सी. आणि बी डीची किंमत दिलेली आहे बघा इथं, उदाहरणात पण दिलेली आहे. बी डीची किंमत 1/5 बी सी. मग दोघांचा लसावी आला 10. तिरकस गुणाकार करू, ह्याचा 2 आणि ह्याचा छेद 5 आहे, ह्याचा 2 आहे. तिरकस गुणाकार काय असेल मग, 5 बी सी वजा 2 बी सी. 5 मधून 2 गेले, किती राहिले, बरोबर 3 बी सी भागिले 10 किंवा 310 बी सी. कुणाची किंमत मिळाली, म्हणून डी पी बरोबर मिळाला आपणाला 310 बी सी, 310 बी सी. मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण सगळ्यांच्या किमती काढून घेतल्या. कुणाच्या बी डीची आहे, डी पीची आहे आणि बी पीची आहे. ते कुणाच्या स्वरूपात काढल्यात, सर्वांच्या किमती कुणाच्या, बी सीच्या स्वरूपात काढल्यात. आणि बी सी म्हणजेच पुन्हा कोण आहे, ए बीच्या ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. मग आता या ठिकाणी काटकोन त्रिकोण 2 आहेत. मग काटकोन त्रिकोण कोणता, ए पी डीमध्ये कोणता आहे काटकोन त्रिकोण, ए पी डीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय लिहिता येते बघा, पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग. कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक कोणता त्रिकोण, ए पी डी हा छोटा त्रिकोण. मग याच्यामध्ये कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग. त्याच्याऐवजी मी असं लिहितो, पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणजेच उंचीचा वर्ग अगोदरल्या ए पीचा वर्ग अधिक डी पीचा वर्ग बरोबर कुणाचा वर्ग आहे, एडीचा वर्ग. मग मी काय करतो, हे ए पी वर्ग तसंच ठेवतो, हे डी पीला उजवीकडे पाठवतो. काय असेल मग, एडी वर्ग वजा डी पीचा वर्ग. ह्याला समीकरण 1 म्हणूयात आपण. मग तसेच दुसरा काटकोन त्रिकोण कोणता आहे, काटकोन त्रिकोण ए पी बीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय सांगता येते मग, पायथागोरसच्या प्रमेयाने हा त्रिकोण ए पी बीमध्ये, इथं सुद्धा लिहू आपण ए पीचा वर्ग अधिक बी पीचा वर्ग बरोबर कर्ण काय आहे, ए बीचा वर्ग. लक्षात आलं का तुमच्या, ए पीचा वर्ग अधिक बी पीचा वर्ग बरोबर हा कर्ण. हा तर 90चा कोण आहेच की आपल्याकडं. मग इथं पण मी काय करतो, ह्या बी पीला उजवीकडे पाठवतो. ए पीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग वजा बी पीचा वर्ग. ह्याला समीकरण 2. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण डाव्या बाजूला काय ठेवलं, इकडे ए पी वर्ग. समीकरण 2च्या सुद्धा डाव्या बाजूला ए पी वर्ग. मग दोघांच्या पण डाव्या बाजू कशा येतात, सारख्या आहेत. म्हणजेच उजव्या बाजू कशा असायला पाहिजेत, सारख्या. म्हणून 1 व 2 वरून ज्यांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत त्यांच्या उजव्या बाजू कशा असतात, सारख्या असतातच. म्हणजेच काय लिहिता येईल मग, एडीचा वर्ग वजा डी पीचा वर्ग, एडीचा वर्ग वजा डी पीचा वर्ग बरोबर समीकरण 2ची उजवी बाजू काय असेल, ए बीचा वर्ग वजा बी पीचा वर्ग. मग ह्या डी पीला सुद्धा उजवीकडे पाठवतो मी. एडीचा वर्ग बरोबर हे ए बीचा वर्ग, हे अधिकचा अगोदर लिहितो अधिक डी पीचा वर्ग, कारण हे इकडं ऋण आहे, इकडं आल्याच्यानंतर धन, वजा बी पीचा वर्ग. मग आता आपल्याकडं कुणाकुणाच्या किमती आहेत, ह्या डी पीची आणि बी पीची किमती आहेत बघा. हे काय, डी पीची किंमत इथं आहे आणि नंतर दुसरं कुणाची, बी पीची पण आहे. हे काय, या ठिकाणी बी पीची पण किंमत आहे. मग आता कशाच्या स्वरूपात येतात, बी सीच्या स्वरूपात आहेत. आणि इथं मग त्या किमती ठेवू आपण अगोदर. आता इथंच लिहितो मी थोडक्यामध्ये. काय असेल मग, एडीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक डी पीची किंमत पाहायचं. डी पीची काय आहे, 310 बी सी, 310 बी सी याचा वर्ग अधिक का वजा, नंतर हे डी पी झाल्यावर वजा बी पीची किंमत काय आहे, 1/2 बी सी, 1/2 बी सी याचा वर्ग. म्हणजेच एडीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग काय येईल मग इथं, ए बीचा वर्ग अधिक 3चा वर्ग
9 भागिले 10चा 100 आणि इथं BC वर्ग किंवा 9 BCचा वर्ग आणि वजा इकडं 1चा वर्ग 1 म्हणजेच BCचा वर्ग भागिले 2चा वर्ग 4. मग आणखीन थोडासा बदल करू आपण इथं. परत AB म्हणजेच काय आहे BC, म्हणजे ह्या BCच्या ठिकाणी AB लिहू. मग ADचा वर्ग बरोबर हे ABचा वर्ग अधिक इथं काय असेल 9 ABचा वर्ग भागिले 100 वजा इथं सुद्धा BCच्या ऐवजी काय लिहिता येते BCच्या ऐवजी ABचा वर्ग भागिले 4. मग सगळ्यांचा लसावी काढू. काय येतो लसावी हे AD वर्ग बरोबर लसावी आला 100. लसावी काय आला 100 आला. मग इकडे तिरकस गुणाकार करू. काय असेल मग इथं 100 ABचा वर्ग 100 ABचा वर्ग अधिक 9 ABचा वर्ग आणि वजा 4 100ला भाग दिल्यावर कितीचा भाग बसणार आहे 25चा. म्हणून इथं असेल वजा 25 ABचा वर्ग 25 ABचा वर्ग. मग आता 100 अधिक 9 वजा 25 म्हणजे 100मधून 25 गेले किती राहिले 75. 75 आणि 9 84. मग काय मिळेल आपल्याला इथं ADचा वर्ग बरोबर 84 ABचा वर्ग भागिले 100. मग 84ला आणि ह्याला कितीनं भाग जातो 4नं भाग जातो का बघा. 4 दुनी 8 4 1 4 4 दुनी 8 2 उरले किती झाले 20 4 5 20. म्हणजेच ADचा वर्ग बरोबर 21 ABचा वर्ग भागिले 25. आता हे भागाकारातलं जे 25 आहे ह्याला घ्या इकडं डावीकडं गुणाकारात येईल. म्हणजेच 25 ADचा वर्ग बरोबर 21 ABचा वर्ग. यावरून आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे. आणि हे 4 मार्काचं उदाहरण आहे. हे उदाहरण सोडवते वेळेस आपल्याला फक्त उत्तरामध्ये काय ठेवायचं होतं AD आणि AB ठेवायचं होतं. म्हणून आपण ह्या बाकीच्या सगळ्यांच्या किमती अगोदर काढून घेतलेल्या आहेत. उपप्रश्न क्रमांक 2 त्रिकोण SHR समरूप त्रिकोण SVU. त्रिकोण SHR मध्ये SH बरोबर 4 सेंटीमीटर HR बरोबर 4 सेंटीमीटर SR बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि SH भागिले SV बरोबर 503. तर त्रिकोण SHR व त्रिकोण SVU काढा. तर असं जर उदाहरण असेल तर काळजीपूर्वक पहा. ह्या दोन्हीमध्ये एक बिंदू आपला सामायिक आहे. कोणता बिंदू S बिंदू हा सामायिक आहे आणि एका त्रिकोणाचे माप दिलेले आहेत आपल्याला. कोणत्या SHRचे पूर्ण माप दिलेत SVUचं काही माप न देता फक्त या ठिकाणी त्या दोन बाजूंचं संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे SH भागिले SV. म्हणजेच SH किती आहे इथं म्हणजे SH भागिले SV 5 जसे 3 किंवा 5/3 म्हणजेच SHR इथं 5 मोठा आहे 3 पेक्षा म्हणून SHR त्रिकोण मोठा आहे. मग एक कच्ची आकृती लक्षात घ्या. हे 4 मार्काचं उदाहरण आहे. तर त्यासाठी शक्यतो कच्ची आकृती काढू आपण. समजा हे काय असेल समजा या ठिकाणी आपण घेतला SR सगळ्यात मोठी बाजू पाया म्हणून घेतली 4.8 सेंटीमीटरची आणि नंतर ह्या दोन कोणकोणत्या आहेत 4-4 सेंटीमीटरच्या दोन बाजू असतील. समजा इकडची पण 4 असेल इकडची पण काय असेल 4 असेल. आता इथं सरळ रेषा येत नाही. मग आता समजा हे 4 असेल हे 4 सेंटीमीटर. मग येणारा जो त्रिकोण आहे कोणता आता हे SR आणि या ठिकाणी काय असेल H किंवा SHR हा त्रिकोण आहे. मग आता दुसरा बिंदू S काय करायचा आपल्याला सामायिकच ठेवायचा. म्हणजेच या ठिकाणी दुसरे 2 बिंदू असतील या ठिकाणी एक दुसरा बिंदू असेल ह्याच्यापेक्षा लहान त्रिकोण असेल इथं V असेल आणि इकडे एक दुसरा बिंदू असेल U आणि ही एक रेषा जोडून घेतली ही कच्ची आकृती. म्हणजेच त्रिकोण कोणते SHR आणि SVU हे 2 त्रिकोण आहेत. फक्त याच्या बाजू दिल्यात. मग काय करायचं आपल्याला कंपासच्या सहाय्यानं प्रत्यक्ष कृती करू. आता ही SR जी आहे का ह्या SRचे किती 5 भाग आहेत तर ही इथून एवढे किती भाग असतील 3 भाग असतील. तर प्रत्यक्ष कंपासच्या सहाय्यानं आपण याची कृती करूया. प्रथम आपण काय करू बिंदू S घेऊ कंपासच्या सहाय्यानं S बिंदू घेतला. नंतर किती अंतरावर 4.8 अंतरावर दुसरा बिंदू घेतला R. दुसरा बिंदू कोणता घेतला R बिंदू घेतला. या ठिकाणी हे मोजपट्टीनं जोडून घेतले. नंतर कंपासमध्ये 4 अंतर घेऊन एका बाजूस एक कंस काढला. आता दुसरा H बिंदू किती अंतरावर स्थापन करायचा आहे 4च म्हणजे 4 अंतरावर दुसरा R केंद्र समजून छेदणारा एक कंस काढला.
मग आता हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी बिंदू घेतला एच. आता नंतर मोजपट्टीच्या सहाय्यानं एस एच आणि आर एच जोडून घेऊ. एस एच आणि आर एच जोडून घेतले. हा झाला त्रिकोण एस एच आर. आता आपल्याला दुसरा त्रिकोण काढण्यासाठी इथे एक रेषा काढू आपण. या ठिकाणी एक काही अंतर घेऊन इथं काही कोण वगैरे न मोजता एक रेषा काढली. मग आता ह्या रेषेचे काय करायचे तर आपल्याला समान किती भाग करायचे तर 5 भाग करायचे. तर हे किती अंतर घ्या, जेवढं अंतर घेतले का तेवढे सारखे भाग. हे पहिला भाग, हा दुसरा भाग, हा नंतर तिसरा भाग. मग पहिला भाग असेल त्याला S1 नाव देऊ, दुसऱ्याला S2 देऊ, तिसऱ्याला S3 देऊ. हे पहिला त्रिकोण तर SH4 झालेलाच आहे. हा S3 असेल. नंतर त्यानंतर चौथा भाग असेल S4. नंतर शेवटचा भाग S5. कंपासच्या सहाय्यानं सारख्या अंतरावर हे भाग करायचे. नंतर पाचवा भाग आणि आर आपण काय करायचं, मोजपट्टीनं जोडून घ्यायचं आहे. पाचवा भाग आणि आर मोजपट्टी. आता ह्या रेषेला समांतर रेषा काढण्यासाठी इथं जो कोन आहे तेवढाच कोन आपल्याला ह्या S3 बिंदूपाशी करायचा आहे. मग कंपासमध्ये चाप मारला तेवढ्याच अंतरावर S3 केंद्र समजून दुसरा एक कंस काढला. चाप म्हणजे कंस. नंतर आता ह्या दोन भुजेमधलं अंतर किंवा ह्या दोन बाजूमधलं हे कोणाच्या ज्या दोन बाजू आहेत एवढ्याच अंतरावर इथं एक बिंदू घ्यायचा आपल्याला. हे अंतर मोजून घेतलं बघा. हे काळजीपूर्वक पहा. एवढ्याच अंतरावर ह्या S2च्या ठिकाणी, S2वर नाही ते तर इकडे हा जो चाप घेतलेला होता त्या ठिकाणी. मग इथला बिंदू आणि हा S3 बिंदू मोजपट्टीनं जोडून कुठपर्यंत घ्या, SR पर्यंत रेषा वाढवा. SRला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी नाव द्यायचं आपल्याला U. परत हीच कृती इथं करायची. R या ठिकाणी जेवढा कोन झालाय तेवढाच इथं U या ठिकाणी करायचा. काही अंतरावर कंस काढला तेवढंच अंतर घेऊन दुसरा एक कंस काढला. एकरूप कोन काढायचा आहे आपल्याला यामध्ये. मग परत ह्या दोन भुजेमधलं अंतर मोजूया आपण. ह्या दोन भुजेमधलं जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर इथे एक बिंदू घ्यायचा आहे. मग हे अंतर मोजून घेऊ आपण ह्याच्यातलं जेवढं कंपासमध्ये. परत कंपासचं पोलादी टोक इथं ठेवून कंपास इकडून इथं घ्या आणि या ठिकाणी छेदणारा एक कंस काढला. ह्याच एवढ्याच अंतरावर भुजेमधला अंतर. हा बिंदू आणि U बिंदू. आता इथला बिंदू आणि हा U बिंदू मोजपट्टीने जोडून घ्या आणि एक रेषा काढा. ती SHला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी नाव द्यायचं आहे V. या ठिकाणी कोणता बिंदू असेल आपला V बिंदू असेल. आणि हा त्रिकोण तयार झालेला आहे कोणता SVU. SVU आणि हा SHR. आता या ठिकाणी ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि ह्या दोन रेषा सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. मग आपल्याला हे इकडच्याचं काम संपलं म्हणून ह्याला काही खोडून टाकू नका. हे तसंच असू द्या, पूर्णपणे जशाच तसं असू द्या. आणि हा इष्ट त्रिकोण असतील दोन्ही पण SHR आणि SVU. प्रश्न चौथ्यामधला तिसरा उपप्रश्न. A कंसात 1,3 B कंसात -1,1 आणि C कंसात 7,3 हे त्रिकोण ABCचे शिरोबिंदू आहेत व बिंदू P हे परिकेंद्र आहे. बिंदू P चे निर्देशक व परित्रिज्या काढा. आता बिंदू P चे निर्देशक h,k दिलेलेच आहेत आपल्याला. याचे हे h,kच्या किमती काढायच्या आणि परित्रिज्या काढायच्या. परित्रिज्या काढायच्या म्हणजेच कोणतं अंतर. आता ह्या वर्तुळाच्या जर त्रिज्या काढल्या तर कोणकोणती. ही पहिली त्रिज्या असेल PB. त्याचप्रमाणे दुसरी कोणती असेल PA आणि तिसरी कोणतं असेल इकडची रेषा PC. आता तिन्ही काय आहेत वर्तुळाच्या त्रिज्या आहेत PA, PB, PC. मग तिन्ही त्रिज्या कशा आहेत व एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून ह्या कशा असतील सारखंच सांगता येईल आपल्याला. मग काय सांगता येईल आपल्याला PA बरोबर PB बरोबर PC. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग हे तीन त्रिज्या सारख्या आहेत. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी अंतराचं सूत्र वापरायचं आहे. अंतराचं सूत्र वापरून कोणत्या दोन्हीमधलं अंतर काढायचं म्हणजे दोन वेळेस तुलना करू. PA बरोबर PB एक वेळेस तुलना करू आणि PA बरोबर PC दुसऱ्या वेळेस तुलना करू. त्यावरून याच्या आणि Kच्या किमती काढता येतील आपल्याला. मग आता या ठिकाणी काय सांगता येईल मग आपल्याला. हे तिन्ही तर सारखं आहेत. अंतराचं सूत्र काय आहे. अंतराचं सूत्र PA बरोबर अंतराचे सूत्र वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता इथं प्रत्येकाला आपण x1 y1
x2y2 असं काही गृहीत धरणार नाही, डायरेक्ट किमतीच ठेवू आपण इथं. हे सूत्र आहे. मग आपल्याला काय माहीत आहे, PA बरोबर PB आहे. दोन्ही बाजूचा वर्ग करतो मी, काय लिहिता येईल मग, PA चा वर्ग बरोबर PBचा वर्ग. आता PA बरोबर PB का लिहिलं तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग आता हेच जर सूत्र इथं वर्गमूळ आहे तर इकडे गेल्यावर काय येईल, PA चा वर्ग बरोबर इकडे वर्गमूळाचं चिन्ह राहील का, राहणार नाही. मग P आणि A पहा इथं, PA ह्या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं अंतराच्या सूत्रानं. काय असेल, x2 वजा x1 म्हणजे h वजा 1, डायरेक्ट लिहितो मी h वजा 1 कंसाचा वर्ग अधिक k वजा 3 कंसाचा वर्ग. कोणाची किंमत आली, ही PA वर्गची बरोबर. आता PB वर्गची घ्या. PB वर्गची घेते वेळेस काय असेल मग, h वजा 1 म्हणजेच काय असेल, h अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक h वजा k वजा 1 कंसाचा वर्ग, k वजा 1 कंसाचा वर्ग. मग आपल्याकडं दुसरं सूत्र आहे कोणतं, a वजा b कंसाचा वर्ग आणि a अधिक b कंसाचा वर्ग. मग त्याच्यावरून ह्याचा विस्तार करू. काय येईल मग, हे h वर्ग वजा 2h अधिक 1 अधिक याचा सुद्धा विस्तार करा, k चा वर्ग वजा 3 दूनी 6k अधिक 9 बरोबर. इकडं सुद्धा असेल h वर्ग अधिक 2h अधिक 1 अधिक इथं वर्ग विस्तार केल्यानंतर काय येईल, k चा वर्ग वजा 2k अधिक 1. मग आता इथं बघा, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे, इकडे h वर्ग आहे, इकडे h वर्ग आहे, कटून जाईल. इकडे k वर्ग आहे, इकडं k वर्ग आहे, कटून जाईल. मग काय राहिले इथं, वजा 2h वजा 6k 9 आणि 1 10 अधिक 10 बरोबर. इकडं काय राहिलं, हे 2h वजा 2k आणि 1 आणि 1 2. मग परत ह्या 2h ला 2k ला डावीकडे घेतो. इकडं काय आहे ऑलरेडी 2h वजा 6k. मग हे 2h डावीकडे आलं वजा 2h. इकडचं ऋण आहे, ऋण 2k आहे, डावीकडे आल्याच्या नंतर धन 2k बरोबर. उजव्या बाजूला काय आहे शिल्लक 2 आणि इकडचा जो 10 आहे तो उजवीकडे घेऊ -10. मग हे ऋण 2h आणि ऋण 2h काय होईल, ऋण 4h. मग 6k मधून 2k गेले, किती राहिले, 6 मधून 2 गेले, किती राहतील, हां तर 6k ऋणच आहे का इकडलं बघा, दोन्ही ऋण असतील. हां तर इथं 2k जो आहे इकडचा उजव्या बाजूचा कोणता होता 2k, हे जर इकडं आला 2k काय झाला, ह्या ऋणाचा बदल काय झाला, ऋण 2k होतं, इकडं आल्याच्या नंतर धन 2k. मग 6 मधून 2 गेले काय असेल, ऋण 4k बरोबर आहे की 6 मधून 2 गेले आणि बरोबर इकडं 10 मधून 2 गेले ऋण 8. मग आता प्रत्येकाला काय करू, ऋण 4 ने भागाकार करू, ऋण 4 ने भागून करा भागाकार. काय येईल मग, ऋण 4 ने जर भागाकार केला तर ऋणाचा बदल धन होईल, म्हणजेच काय राहिले इथे h, इथं राहिलं प्लस k आणि इथं काय असेल h प्लस k बरोबर 4 दुनी 8 म्हणजेच काय राहिलं 2. याला समीकरण म्हणू पहिलं. समीकरण 1 मिळालेलं आहे. मग आता आपण काय करू, या ठिकाणी दुसरी तुलना करू कुणाकुणाची, PA आणि PC. आता PA आणि PC ची तुलना करते वेळेस PA आणि PC, पण इथं काळजीपूर्वक पहा, इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. C ची किंमत काय आहे 7,3, इथं दिले 7,3, तर या ठिकाणी काय असायला पाहिजे, ऋण 3 किंमत असायला पाहिजे. मग काय घेणार आहेत आपण इथं, PA बरोबर PC पहिला आणि तिसरं दोन्हीचा वर्ग करू आपण, PA चा वर्ग बरोबर PC चा वर्ग. मग किमती ठेवा, काय किमती येतील या ठिकाणी, मग PA च्या तर किमती आहेतच आपल्याकडे इथं लिहिलेल्याच, काय आहेत त्या, मग h वजा 1 कंसाचा वर्ग, h वजा 1 कंसाचा वर्ग अधिक k वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर. आता किमती लिहायच्यात कुणाच्या आपल्याला, PC च्या काय असतील मग, h वजा 7 कंसाचा वर्ग अधिक k वजा कंसात वजा 3 म्हणजेच काय असेल इथं k अधिक 3 कंसाचा वर्ग. मग विस्तार करूयात आपण, काय असेल याचा विस्तार, काळजीपूर्वक h चा वर्ग वजा 2h अधिक 1 अधिक
याचा विस्तार केचा वर्ग वजा 3 दुनी 6k अधिक 9 बरोबर इकडे h वर्ग वजा 7 दुनी 14h अधिक 49 आणि हा k अधिक 3c इकडे लिहू आपण केचा वर्ग अधिक 6k अधिक 9 अधिक 9. मग थोडंसं काळजीपूर्वक पहा, इथं h वर्ग आहे, इकडे उजव्या बाजूला h वर्ग आहे, इथं k वर्ग आहे, इथं k वर्ग आहे, कटून जाईल. आता इथं पण +9 आहे, इकडे पण +9 आहे, हे सुद्धा कटून जाईल. मग शिल्लक काय काय राहील, इथं पहा आता वजा 2h वजा 6k बरोबर. आता हे धन 1 तिकडे उजवीकडे पाठवू आपण. इकडे काय राहिलं वजा 14h आणि अधिक 6k नंतर दुसरं काय आहे अधिक 49 आणि इकडचा धन 1 असणारा इकडे आल्यानंतर ऋण 1 होईल. मग त्या याच स्टेपला काय करू, ह्या दोघांना पण डावीकडे घेऊ. वजा 2h वजा 6k अधिक 14h वजा 6kचा बदल होईल ना, इकडं धन आहे इकडे आल्याच्यानंतर ऋण बरोबर इकडे काय राहिलं 49 मधून हे गेले 48. मग 2h आणि 14h 14 मधून 2 गेले किती राहिले 12h 6 12k बरोबर 48. 12 न भागाकार करू आपण याला h वजा k बरोबर 12 चौक 48 म्हणून h वजा k बरोबर 4 हे समीकरण दुसरं मिळालं आपल्याला. हे h आहे h वजा k बरोबर 4. मग समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू आपण. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. काय येईल मग बेरीज केल्यानंतर 1 व 2 ची बेरीज करू. एकाखाली एक मांडणी करा. समीकरण 1 आहे आपल्या समोर h अधिक k बरोबर 2 आणि दुसरं समीकरण आलेलं आहे आता h वजा k बरोबर 4. मग अधिक k वजा k कटून जाईल. 2h बरोबर 4 आणि 2 6 तर h बरोबर 6/2 म्हणजेच h बरोबर मिळाली किंमत 3. ही किंमत किती आहे आपली, h ची किंमत मिळाली 3. ही किंमत कुठे ठेवणार आपण 1 मध्ये ठेवा. 1 व 1 मध्ये ठेवून काय येईल मग हे 3 अधिक k बरोबर 2 तर k बरोबर 2 वजा 3 म्हणजेच k बरोबर किंमत असेल ऋण 1. k ची किंमत मिळाली ऋण 1. मग आता h ची किंमत मिळाली, k ची किंमत मिळाली. यावरून आता काय करायचं आपल्याला त्रिज्या काढायच्या. तर त्रिज्या काढते वेळेस काय करावं लागेल मग त्रिज्या बरोबर काय आहे, त्रिज्या बरोबर आपल्याकडे आहे त्रिज्या बरोबर मग PA घ्या, PB घ्या किंवा PC घ्या. तर आपण त्रिज्या काय करू PA घेऊ. त्रिज्या बरोबर PA आणि बरोबर वर्गमुळात काय असेल मग वर्गमुळात k वजा h वजा 1. h ची किंमत किती आहे, h ची किंमत काढली आपण किती 3 वजा 1 कंसाचा वर्ग 3 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक आता k वजा 3. k ची किंमत काय आहे वजा 1 वजा 1 वजा 3 म्हणजेच काय असेल हे, किंवा इथं लिहू आपण इथं 3 वजा 1 लिहिलं तर या ठिकाणी काय लिहिणार आहेत आपण वजा 1 वजा 3 कंसाचा वर्ग हे 3 आहे. मग बरोबर वर्गमुळात काय राहते मग 3 मधून 1 गेले 2 चा वर्ग अधिक ऋण 1 ऋण 3 किती होतील हे ऋण 4. म्हणजेच वर्गमुळात 2 चा वर्ग 4 आणि 4 चा वर्ग 16 म्हणजेच वर्गमुळात 20. 20 चं वर्गमूळ निघत नाही परंतु 20 ला आपण 4 गुणिले 5 लिहू शकतो. म्हणजेच 2 चं वर्गमूळ 4 चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 5. म्हणून त्रिज्या किती असेल मग परित्रिज्या बरोबर किती आली 2 वर्गमुळात 5 एकक. याची त्रिज्या आली 2 वर्गमुळात 5 एकक. प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. त्यामध्ये पहिला प्रत्येकी किती गुणासाठी 3 गुणासाठी आहे. चौकोन ABCD या चक्री चौकोनात माप कंस ABC बरोबर 220 अंश तर शोधा. कोण ABCचं माप, कोण CDAचं माप आणि कोण CBEचं माप शोधायचं आहे. आता काय काय दिलेलं आहे पहा इथं आपल्याला या ठिकाणी ज्या किमती दिल्यात
त्या किमतीवरून आपल्याला बाकीच्या किमती काढता येतील. चौकोन ABCD हा चक्री आहे. मापकंस ABC बरोबर 220 अंश. ABC म्हणजे हा पूर्ण कंस किती आहे, हा इथून कुठपर्यंत C पर्यंत. ABC बरोबर 220 अंश दिले. मग प्रथम काय करू, मग आता हा ABC ह्या कोन Dनं अंतरखंडित केलेला आहे. मग ह्या कोन Dचं माप काढू आपण. कोन CDA, कोन CDA बरोबर 1/2 मापकंस कोणता असेल, हा पूर्ण ABC. आणि याचं कारण काय लिहिणार आपण, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचे प्रमेय याचं कारण असेल आंतरलिखित कोनाचे प्रमेय. किमती ठेवूया, काय येतील मग किमती ठेवल्याच्या नंतर. मग कोन CDA बरोबर 1/2 गुणिले मापकंस ABCचं माप दिले आपल्याला किती, 220 अंश. म्हणजेच 220 भागिले 2 किती असेल, हे 110. म्हणजे पहिलं म्हणजे दुसरं उत्तर मिळालं आपल्याला 200. ह्या कोणाचं माप मिळालं 110 अंश. डीचं माप 110. नंतर कोणत्या कोणाचं विचारलं आहे, कोन ABC म्हणजे ह्या कोणाचं माप. तर कोन CDA अधिक कोन ABC बरोबर किती लिहू शकतो आपण, 180. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, कोणते कोण आहेत हे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन. सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात, गुणधर्म माहितीच आहे. मग CDAचं माप मिळाले 110 अधिक कोन ABC बरोबर 180. तर ह्या 110ला पक्षांतर करू, कोन ABC बरोबर 180 वजा 110 किती राहिले, मग 180 मधून 110 गेले किती असतील, 70 अंश. म्हणून ह्या कोणाचं माप मिळालं 70. हे आपलं पहिलं उत्तर झालं. नंतर दुसरं काय विचारले, कोन CBE, तिसऱ्या नंबरचा कोन CBE काढू. CBE हा चौकोनाचा काय आहे, बाह्य कोण आहे. बाह्य कोणाचे माप त्याच्या सम्मुख कोणाच्या संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो. मग कोन CBE बरोबर कोन ADC किंवा CDA. ह्याचं कारण चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन. चक्रीय चौकोनाचा कोणता कोण आहे, हा बाह्य कोन. बाह्य कोणाचा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोणाचा गुणधर्म आहे. म्हणून काय सांगता येईल मग आपल्याला, म्हणून कोन CBE बरोबर CDAचं माप तर काढले आपण, किती आहे CDAचं माप 110 अंश. म्हणून हा सुद्धा असेल 100. CBEचं माप सुद्धा किती मिळालं, 110 अंश. हे तिन्ही उत्तर आपण काढलेले आहेत. दुसरा प्रश्न, सचिन 24 किलोमीटर एवढे अंतर दक्षिण दिशेकडे चालला, नंतर पश्चिम दिशेकडे वळून 10 किलोमीटर अंतर चालला, तर दिलेल्या माहितीवरून योग्य आकृती काढा. प्रवासाचा सुरुवातीचा बिंदू व अंत्यबिंदू जोडले असता कोणत्या प्रकारचा त्रिकोण मिळेल. आणि तिसरा प्रश्न, सुरुवातीचा बिंदू व अंत्यबिंदू यातील कमीत कमी अंतर काढा. म्हणजे प्रत्येकी 1-1 मार्कासाठी आहे. आता आकृती काढू. प्रथम काय करू आपण, सचिन समजा या ठिकाणी सचिन आहे. मग इथून तो दक्षिण दिशेला गेला, किती दक्षिण दिशेकडे किती अंतर गेला, तर 24 किलोमीटर अंतर गेला. नंतर पश्चिमेकडे वळला, पश्चिमेकडे किती अंतर गेला, 10 किलोमीटर. वाटलं तर समजा इथं B म्हणू. मग नंतर इथं 10 किलोमीटर वळला, या ठिकाणी C. मग आता सचिनचा प्रवास झालेला आहे. सुरुवातीला 24 किलोमीटर गेला, नंतर पश्चिम दिशेकडे वळून 10 किलोमीटर गेला. नंतर काय सांगितलं आहे, आता दिलेल्या माहितीवरून योग्य आकृती काढा. मग आता A आणि C जोडून घेऊ आपण. A आणि C जोडून घेतलं. मग हा मिळालेली आकृती कोणती असेल, हो हा 90 अंशाचा असेल, काटकोन त्रिकोण होईल. मग दिलेल्या माहितीवरून योग्य आकृती काढलेली आहे. नंतर दुसरं काय, प्रवासाचा सुरुवातीचा बिंदू अंत्यबिंदू जोडले असता कोणत्या प्रकारचा त्रिकोण मिळेल. आकृती काढली तर इथं 1 नंबरचं झालं उत्तर. तर 2 नंबरला काय सांगता येईल, मग मिळालेला कोणत्या प्रकारचा त्रिकोण मिळेल. मिळालेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, मिळालेला त्रिकोण कोणता आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण मिळतो किंवा काटकोन त्रिकोण आहे. नंतर तिसरा प्रश्न याच्यामध्येच सांगितला आहे, सुरुवातीचा बिंदू व
अंत्यबिंदू यातील कमीत कमी अंतर. आता इथून असं जाण्यापेक्षा हे सगळ्यात जवळचं अंतर आहे. म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयानं AC चा वर्ग बरोबर काय असेल मग AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग किमती ठेवू. AB ची किंमत किती आहे 24 चा वर्ग अधिक BC ची किंमत 10 चा वर्ग. 24 चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती 576 अधिक 10 चा वर्ग 100. बरोबर आहे की 24 आपल्याला कोणकोणतं कमीत कमी अंतर काढायचं ना. हे 24 चा वर्ग म्हणजेच 576 अधिक 100 म्हणजेच किती आलं हे दोघांच्या 24 चा वर्ग बरोबर आहे का पहा. 24 चा वर्ग किती येतो 576. दोघांची बेरीज करून घ्या बरोबर आहेत हे दोन्ही वर्ग 676. हे AC चा वर्ग. तर AC बरोबर काय येईल मग 676चं वर्गमूळ निघते का बघा. 676चं वर्गमूळ आहे 26. 676चं वर्गमूळ मग AC बरोबर काय असेल AC बरोबर 26. म्हणून कमीत कमी अंतर किती असेल कमीत कमी अंतर बरोबर किती असेल 26 एकक. इथं काही एकक काय घ्यावं लागेल दिलेलं आहे बघा एकक किलोमीटर. म्हणून 26 किलोमीटर कमीत कमी अंतर किती असेल. कारण हे तर लक्षात आलं असेल इकडच्या बाजूला गेल्यानंतर सुरुवातीला पश्चिमेकडे वळल्यानंतर आणि या दोन्हीतलं अंतर. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे प्रश्नपत्रिका 40 गुणांची म्हणजेच आवरसहित जर काढलं तर किती 60 गुणांची प्रश्नपत्रिका झाली आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तुम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहिला असेल असं मी समजतो. आणि या प्रश्नपत्रिकेची जी काही PDF आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तीसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.